की एकनाथ शिंदे पुन्हा काही महिन्यात मुख्यमंत्री होतील. हे बघा, ऑलरेडी मुख्यमंत्री होणे नाही होणे हा माझ्या हातातला विषय नाही आहे. हे प्रकाश आंबेडकर मोठे नेते आहेत, त्यांनी केलेलं बाकीच आहे. पण शेवटी महायुतीच्या सरकारमध्ये कोण मुख्यमंत्री करावा हे वरच्या स्तरावर ठरत असते. त्यामुळे मी त्याच्यावर वक्तव्य करणं हे उचित नाही आहे. तो एकनाथ शिंदेचं वक्तव्य जास्त आहे. मुंबईचा रहिवासी डकेत कोण असं त्यांनी म्हटलेलं आहे. काय प्रतिक्रिया तुमची या सगळ्या वक्तव्यावर? नाही, आता डकेत म्हणजे आता तिथे कोणी पैसे लुटले हा विषय तो आहे. आता त्याच्यामध्ये साहेबांचं म्हणणं काय होतं ते मलाही लक्षात येत नाही आहे. मी तुमच्याकडनंच ऐकायचं मागवतो. कोण आहे डकेत? मला माहीत नाही. दादरच्या शिवाजी पार्कमध्ये काही पोस्टर्स लागलेले आहेत की मराठी माणसा जागो रात्र वैऱ्याची आहे, असे अनोळखी व्यक्तींनी पोस्टर लावलेले आहेत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी आम्ही पण आहोत. असं काही नाही की कोणी त्याचा ठेका घेतला आहे. शिवसेना ही मूळ जन्माला येताना मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठीच जन्माला आली. त्यामुळे कोणी बोर्ड लावलं त्याच्याने सगळं परिवर्तन होतं असं नाही आहे. मराठी माणसाच्या करता शिवसेनेनेच आयुष्यामध्ये पूर्ण कार्य केलेलं आहे. त्यामुळे ही जनता धनुष्यमानाच्या शिवसेनेबरोबर राहणार आहे. काल संजय सावंतांनी एक पत्रकार परिषदेत म्हटलेलं आहे की एकीकडे मोदी आहेत, नरेंद्र शहा आहेत, गिरीश महाजन आहेत, गुलाबराव पाटील आहेत, तरी पण उद्धव ठाकरेंची माणसं फोडावे लागतात त्यांना. मी नाही फोडले. भाजपवरती ठीक आहे, आता त्यांचा विषय आहे, तो माझा विषय नाही आहे. आम्ही प्रेमाने घेतो, फोडत नाही. आता बोलवणार प्रेमाने बोलवणार आहेत म्हटलं. आता काही नाही, ज्याला यायचं आहे तो येईल. बळजबरी करण्यात काय अर्थ नाही आहे. त्यामुळे कोणी यावं नाही यावं हा त्याचा विषय आहे.